असं हाय वय, तू माझी पडू नका, जा आज. बा दाजीसनी विचार की मग उशी काय काय बोलत होत ते. चोरी हाय काय आमासनी कुणाशी? आम्हाला पाहिजे त्याच्याशी आम्ही बोलू. तुम्ही कशाला आलात? काय नाही झालं, तुम्ही आज जावा जावा. दाजी सांगून टाका, खऱ्याचं खोट आणि खोट्याचं खरं हितच करू. हिर्या चल र, मला नाही राहायचं इथं. हवं नाही नाही, असं नका करू. जावय बापू, हो तुम्ही सांभाळून घ्या. कुणी बघितलं तर काय म्हणन? होय होय. अरे पर झालं तरी काय? बाळ्याला विचार. बाळ्या, तुझं झालं का सुरू आल्या आल्या? गंगूताई सत्याला घेऊन जाऊ देत काय त्या देवपाकडं? नाही नाही, म्या माझ्या लेकीला कुणाकडे नाही धाडायची. एक जीव गेला तरी चालेल, पण म्या माझ्या लेकीवर कुणाची सावली बी पडून नाही द्यायची. बरं, आधी समधी तंटा थांबवा, नाही तर गाव गोळा व्हायचा आणि पुन्हा माझ्या बाळूला नाव ठेवायचं. मला कुठे घेऊन जाणार आहे? त्या देवाप्पाकडं? अगं तुझा बा, तुझी आयन, तुझी आजी हाय की तुझी काळजी कराय. मग तू विचार करू नकोस. आणि तू नाहीस का? आम्ही आहोत, पण पहिला अधिकार यांचा आहे. बर, आता समधी आज चला बरं. अन बाळू काय म्हणला असेल तर म्या हात जोडते. राग सोडा जी. अन या आज चला. या चल जाऊ बापू, या या. अहो या की, या. बाळू मामा समधी आत गेले आहेत. तू बी जा आणि सत्य एक ध्यानात ठेव, इकली कुठं बी फिरू नग. संग गंगूताईला तरी घेऊन जा, नाहीतर मला तरी. पण परत मोहर कसं करायचं? अयो मोहर कसं करायचं म्हणजे मी सांगतो तसं करायचं. गावातलं कोणीच त्या देवप्पाकडे जायचं नाही म्हणतो मी. आम्ही तर कवाच गेलो नाही त्याच्या तुम्ही आणि तात्याच लय पळत होत त्याच्या माग. अय्य खूप हुशार की रे माधू तू. मी सांगितलं ते ऐकायचं. पंच नाही जाणार त्या देवप्पाकडं, पण माझ्या बायका पोरासनी कोण समजावून सांगल? अय्यो समजून सांगायचं, नाही तुम्ही सांगणार ते पचायचं नाही तुम्हाला. मी माझ्याकडून सांगतो, मी आणि माझ्या घरचं कुणी बी नाही जायचं त्या देवप्पाकडं. अय्य आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास. अय्य सरपंच मी येतो, जरा काम आहे. मी पण कामच करतोय की रे गावचं. थांब की रे जरा. मग मला काय काम असेल तर तसं सांगा. सांगतो सांगतो. तो बाळू आहे ना, आपला बाळू. आपला? अय्यो आपलाच बाळू. अय्यो तो गुणी आहे. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी जी तक्रार करू न सगळ्या गावाला वीट आणला होता बघा. अय्य पण तो वागतच होता तसं. अय्यो नाही, तुम्ही त्याला समजून घेतले नाही. त्याचे काहीच चुकत नव्हते म्हणतो मी. पंच एक विचारू का? अय्यो विचार की रे माधू. बाळू लय शहाणा हाय, लय गुणी हाय, हे एकदम कसं वाटायला लागलं तुम्हासनी? अय्यो मला बी तेच समजेना पंच.
अयो अयो मी खुळा वाटलो की काय रे. अरे तुम्हाला मी इतकं समजावून सांगतो तरी तुम्ही समजून घेतो ना, म्हणजे कमाल झाली म्हणायची. की वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू माधू. कसं आहे पंच, तुमच्या संगत तात्या होता ना, त्याने सांगितलं का पटतंय लोकांनी. बर त्यो हाय कुठं, दिसत नाही कुठं बी. अयो किती वेळा सांगायचं रे तुला माधू. त्या देवप्पाने केले की रे तसे मांजर. ते बघ. म्हणजे ह्यो तात्याच हाय होय. काय तात्या कसा आहे? तात्या, भूक लागली का घरला ये माझ्या, मग देतो तुला टंगडी. त्या तात्याशी बोलण्याच्या नादात सांगितलेले काम विसरू नको माधू, नाही तर तुटे येईल तुझी तांगडी. अय्य त्या बाळूशी चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. अय्य नाथा भाऊ, एक गोष्ट आली का तुमच्या ध्यानात? मला तर गावात काय चाललंय ना ते कळणं झालंय बघ महादू. आणि आता असं वाटतंय ना की आपण भलं आणि आपलं काम भलं. तर गावात राहायचं म्हणलं तर इथं काय होते ते कळाय ना ग का? म्हणजे काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? तुम्हासनी असं नाही वाटत का पंच जाणून बुजून बाळूशी चांगला वागायला लागला आहे ते? होय होय, माझ्या पिते ध्यानात आलंय. पर आता ह्याला काय म्हणायचं? आता ते हुडकल्या बिगर कसं कळणार? वय वय हुडकायला तर पाहिजे की. मग आता घेतोच मी मनावर आणि बघतो का असं काय झालंय का पंचाला बाळू लई जवळचा वाटायला लागला आहे. लागला कामाला लाग. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. देवी आई, म्या आयुष्य घालिवलं तुझ्या पायी आणि उरलं सुरलं बी तुझ्या पायाशीच घालवल. अग माझी परीक्षाच आहे ही. वय माझ्या गुरुनं मला सांगितलं आहे, मरण येईल पर तिची आस सोडू नग. शेवटच्या घटकाला तरी ती तुला भेटेलच. म्या माझी आहुती दिली ग तुझ्या पायाशी देवी आई. आणखी काय जीव सांग, कोणाचा जीव घेऊ देवी आई सांग. बाप्पा, हं? बाळ्याच्या बहिणीचे सासू अण्णावरा या त्याला सरपरात काय सांगतोस काय? असा डाव टाकला आहे ना, घाबरलोच नाही ना. घराच्या जवळ जाऊन सांगितलं त्या हिराप्पाला आज ये तरपरात म्हणून. मोठं काम केलंस. देवी आईची कृपा आहे तुझ्यावर. हिरप्पा आणि त्याची माई एकलंच नाही तर त्याच्या लेकीला बी घेऊन यायला सांगितलं. म्हणजे बाळ्याच्या बहिणीला लेख आहे? हो, एक नाही 2 पोरं आणि 2 लेकी आहेत. हे काय नवीनच. आणि आपलं ध्यान कसं गेलं नाही? मला बी तुम्ही म्हणल्यावरच समजलं आहे. अरे काय डोसका ठिकाणावर नाही का काय तुझं? बाप्पा, आता माझ्या लक्षात आलं बघा, तो बाळ्या मध्ये मध्ये कामून येत होता म्हणून. अरे इतकं तीस फुका घालवलं रे आपण मंगळू. नाही नाही, हिरप्पा आज त्याच्या लेकीला घेऊन येणार आहे. अरे सांगतोस काय मंगळू? होय, देवी आई, देवी आई. त्याच्या लेकीला बरं नाही. काय आजार आहे तिला? म्हणजे काय होतंय तिला? ते काही विचारलं नाही. अरे पर ती जर देवी असेल तर ती आजारी कशी असेल? अहो मग दुसरी लेक बी आहे की, तिचं नाव लगमो आहे. आणि ती कुठे असते? असेल की बाळ्याच्या घरात. आपलं ध्यान जाया पाहिजे होत र. बरं जाऊ द्या, आता इथं येणार आहे. तुमच्या समोर आली की तुम्हाला समजेल बघा. अरे पर इतकं दिस फुका घालवला आपण. येऊ दे येऊ दे, आज आपला दरबार त्यांच्यासाठीच उघडा आहे. होय, आणि बघ
दुसरं कोणी बी आहे ना ग आज इथं हिरप्पाची लेख जर देवी आई असल तर माझी परीक्षा सपली म्हणायची. देवी आई, देवी आई. या पड. कसलं पडते, झोपच उडाली आहे माझी. का काय झालं? काय नाही, नशीब आपलं. का तुझं डोकं दुखतंय? वय गंगे ते पाणी ठेवू शशी. वय अजून काय पाहिजे आहे का? काय न ग, दिवा तेवढा मालव. दिवा असेल ना तो मला अजिबात झोप येत नाही. वय कवापासन घरला तर ढनाढना दिवस जळत असतात. वय का बाळूची आई, बघा गंगी कसं ध्यान ठेवती माझ्यावर. अहो तुम्ही तिच्याकडे नका ध्यान देऊ, तुम्ही पडा बरं. गंगे हे पांघरून घाल, घाल त्यांच्या अंगात. ये बाई इथं जवळ झोप. ये नाही, मी आईजवळ झोपते. ये म्हणते ना. सत्यवा, मोठ्या माणसांचं ऐकायचं. आणि मायनं बोलवतात त्या. जा ये ये बाय. आय इथे ये. वय दिव्याची वाद कमी कर म्हणलं ना. गंगे ऐक की जरा. ये झोपा, झोपा तुम्ही पण. वय वय. हा देवाप्पा आता बसा पूजाला आणि सांगा देवी आईला की दरबार सजित आहे म्हणून. या तुम्ही. तू मला शहाणपणा शिकवू नगस. वर बाजूला. तुझ्यासाठी रक्ताचा सडा टाकतो आहे म्या. ये देवी आई.
गप्पास आवाज करू नका. थांबा. एवढ्या राज्याला सत्याला घेऊन कुठं चालला होता? आलं मध्ये येऊ. सत्य, तुला बी समजलं नाही? एवढ्या राज्याला कुठं चालली होती? मी झोपले होते. मला कधी उचलला मला काही कळलंच नाही. आय आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? जायचं. बोलिवलं आहे ना त्यांनी, मग आणि हिला नेली ना, हा गाव गोळा करील. वय वय वय, चल चल चल. काय झालं? आणि रातच्याला इथं काय करताय? बा आजी मला घेऊन चालले होते. बाळ मामा आलं म्हणून ते मला ठेवून गेलं. काय? चांगलं केलंस बघ बाळ्या. म्हणजे म्या बोललं ते खरं झालं तर काय म्हणाव्या लोकांसनी? आवाज बाळू होता म्हणून ते सत्तेला घेऊन तरी नाही गेलं. देवा पकड घेऊन जात असणार ती. बा काय करायचं म्या? माझी पोर आज माझ्या हातून गेली असती. जातो आणि त्याच थांब येतो. मी अभि येतो. नाही नग, त्यासनी जाऊन यायचं आहे नव. एकदा जाऊन येऊच देत. त्यांच्या बी मनाचं समाधान होऊ द्या. पर तिथून आल्यावर त्यांची डोसकी फिरली म्हणजे? एवढ्या गाढ झोपा तुम्हासनी लागल्याच कशा? सत्याला कशा पायी घेऊन चाललं होतं याचा विचार कोण करना. अरे आजच डोळा लागला बघ बाळू. डोळा लागणार नाही, तुम्हासनी भूल पाडली. आता वाट बघत बसा कधी येतात ते. आता अजून कवर वाट बघायची त्यांची? आहे मला झोप आली आहे. चल आज चल, मी झोप येतो तुला. नाही नाही, इथंच झोप. दाजींच्या डोसक्यात त्या मंगळूने एक भरवला आहे. मी बघून येतो. हो नाही, इतक्या रातच्याला तुम्ही त्या महाराणाच्या पल्यावर जाणार होय? पण काय करायचं? रातभर आलंच नाही तर. म्या इथं यायलाच न गवत. गंगे, आता हे समजा असं होईल असं कुणाला वाटलं होतं का? माझ्या लेकीवर आज संकट आलं होतं बघ. बाळूमुळे टळलं ते. ते आले की आपण त्यांना समजावून सांगू. आजवर समजून नाही घेतलं त्यांनी. आता काय घेणार आहेत? मला कळना झालंय त्यांच्या जाळ्यात हे अडकलं तरी कसं? स्वतःचं डोसकं वापरलं तर ना. जातो म्या. हो माझं ऐका की, तुम्ही नाही जायचं. हवा आता कुठे धड वागायला लागला हाय. पुन्हा त्यांच्या जाळ्यात अडकला तर आम्ही काय करायचं? आय मला जाऊ दे, घेऊन येईल त्यासनी.
माझ्यामुळं तुम्हासनी त्रास. लय विचार करू नका. जा तुम्ही. बा मी बी येतो.